नमस्कार मित्रांनो, मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे. एक मोळीवाला होता. तो जंगलात जायचा, लाकडं तोडायचा आणि विकायचा हा त्याचा व्यवसाय होता. तो एके दिवशी जंगलात गेला असता वाघ पिंजऱ्यात अडकलेला त्याला दिसला. वाघानं म्हटलं, मोळीवाले दादा, माझ्यावर उपकार करा, मी पिंजऱ्यात अडकलोय, मला काढा बाहेर. मग मोळीवाला म्हणायला लागले, मी जर बाहेर काढलो तर तुम्ही मला खाल तर? नाही नाही, मी खाणार नाही, मला बाहेर काढा. मोळीवाल्यानं दार काढलं. वाघोबा बाहेर निघाले. बाहेर निघाल्यानंतर वाघोबा मोळीवाल्याला म्हणायला लागले, मला तहान लागली, चला ओढ्यापर्यंत. ते दोघं ओढ्यापर्यंत गेले. पाणी पिणं झाल्यानंतर वाघोबा म्हणाले की मी माझा जीव व्याकुळ झाला आहे, आता मोळीवाले दादा मी तुम्हाला खाणार. मोळीवाल्याला घाम सुटला, मला खाऊ नका हो, मला माफ करा. तिथं कोलोबा आले. मोळीवाला कोल्याला म्हणाला, आम्हाला न्याय करा हो, वाघोबा मला खातो म्हणत आहे, पिंजऱ्यात अडकले होते, मी त्यांना बाहेर काढलं. कोलोबा म्हणायला लागले, इथं तर पिंजरा नाही, चला आपण पिंजऱ्याकडे जाऊ. ते तिघही पिंजऱ्याकडे आले. पिंजरा तर उघडा आहे. कोला म्हणायला लागला, वाघोबा तुम्ही पिंजऱ्यात नाही, पिंजऱ्यात जाऊन बघा बरं. वाघोबा पिंजऱ्यात गेले. मुळीवाल्याला कोला म्हणायला लागला, अरे दार तर उघडंच आहे, दार लावून बघा बरं. मुळीवाला दार लावला. लावल्यानंतर मुळीवाला म्हणायला लागला, माझ्यावर अन्याय झाला होतो, माझा न्याय करा. कोला म्हणायला लागला, न्याय झाला, वाघ पिंजऱ्यात अडकला, दार लावलेला आहे, आता वाघोबा शांत बसा, आराम, बाय बाय. कोला आणि मुळीवाले दादा निघून गेले. वाघ आतच राहिला. बोलण्याचा तात्पर्य म्हणजे खऱ्याचा अन्याय हा होणारच, कुठं जास्त दिवस चालत नाही. धन्यवाद.